परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेलाच वाटला. 2 क्षण दम खातो म्हणून माझ्या घरी येऊन टेकला. आता उंदीर कुठे पार्क करू, त्याला फ्लॉटच नाही सापडला. मी म्हटलं सोडून दे, आराम करू दे त्याला. तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस? मर्सिडीज नाही तिथं नाही तरी घेऊन टाक. तर मानदेव मंडळीमध्ये भावतो खाऊन टाक. भक्तांना खुश करेपर्यंत जीव माझा दबतो. इतक्या मागण्या पुरवतो ना, जीव माझा जातो. काय करू आता, सारं मॅनेज होत नाही ना. पूर्वीसारखी माणसं थोडक्यात खुश होत नाही. इमिग्रेशनच्या रिक्वेस्टने सिस्टम झाली आहे. इमिग्रेशनच्या रिक्वेस्टने सिस्टम झाली आहे, तरी देखील संपतच नाही भक्ता चेहरा. 4 आठवड्याची मोदक देतात आणि काय काय मागतात. 4 आठवड्याची मोदक देतात आणि काय काय मागतात. माझ्याकडच्या पैसे नुसतं वाढतच जातात. माझं एक तू कर थोडं थोडं डेडिकेशन. मॅनेजमेंटच्या थिअरीमध्ये मिळेल तुला सोल्युशन. MBA पण तू शिकला नाहीस का रे? डेलिग्रेशन ऑफ क्लिअरिटी ऐकलं नाहीस का? असं कर बाप्पा, एक लॅपटॉपच घेऊन टाक. तुझ्या साऱ्या दुकानात कनेक्टिव्हिटी देऊन टाक. म्हणजे बसलं तरी काम होईल, धावपळ नको आणि परत येऊन मला दमलं म्हणायला पण नको. माझ्या सगळ्या युक्त्यांनी पप्पा झाला ना खुश. माझ्या सगळ्या युक्त्यांनी पप्पा झाला ना खुश. मग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षीस. सीओची पोझिशन का टाउन हाऊसची ओनरशिप. इमिग्रेशन देखील होईल लवकर, मग डुएल सिटिझनशिप. मी वेडी हसले उगाच. म्हटलं ते शिकायचे मला हवं ते. बोलला मागून तर बघ, बोल तुला काय हवं ते. पारिजातकाच्या फुलांच्या सडात हरवलेलं अंगण सोडून जाता येणार नाही असं एक बंधन हवा आहे. परत माणसातला हरवलेला भाव, प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव. देशी काढून मला परत माझी हरवलेली नाती. देशी का मला परत जिथे आहे माझी माती. इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं ले. आई बापाचं कधीही न फिटणार दे. कर्कश वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर. भांडणार असं तरी चालेल पण हवा आहे शेजार. यंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान देशील करे बाप्पा माझ्या पदरात हे दान. तथास्तु म्हणाला आणि सोडे मागून नुसताच हसला. तथास्तु म्हणाला आणि सोडे मागून नुसताच हसला. माझा बाप्पा जाता जाता एवढं नक्कीच म्हणाला की साऱ्या हाताबाहेर गेलाय बघ सुखी राहा, मला म्हणाला माझा बाप्पा.